नमस्कार मंडळी. उगवणाऱ्या सूर्या आधीच घरामध्ये तिच्या अस्तित्वाची प्रभा पसरते. अशी प्रभा जी मावळलेल्या सूर्यानंतरही कायम राहते. सूर्यास्त होतो पण तो बाहेर. तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक स्त्रीमुळे घरात कधीही सूर्यास्त होत नाही. घरातली स्वच्छता करता करता स्वतःच्या आत्मविश्वासावर बसलेली धूळ साफ करायची मात्र ती विसरून जाते. अशी ही गोड प्रत्येक घरातली स्त्री. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं. तर सगळ्यात अगोदर सगळ्या माझ्या मैत्रिणींना गुड मॉर्निंग. आणि आज आहे मंगळवार. मंगळवारची चतुर्थी आली, म्हणजेच तिला आपण म्हणतो अंगारिका चतुर्थी. तर आज अंगारिका चतुर्थी असल्यामुळेच अंगारिका चतुर्थीच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला सुखा, समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावो हीच गणपती बाप्पाच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज अंगारिका चतुर्थी असल्यामुळे सगळ्यांचा उपवास असेल, तुमचा पण उपवास असेल ना. तर आपल्या घरामध्ये तर सगळ्यांचा उपवास आहे, म्हणजे आधी, साक्षी, हे आणि मी, आम्ही चौघांनी पण उपवास धरले. तर रात्रीच मी साबुदाणा भिजत टाकला होता आणि सकाळी ना थोडंसं आवरणीवर झालं, म्हणजे जसं तुळशीची पूजा, घर वगैरे झाडून झालं. तर त्यानंतर मी ना सगळ्यात अगोदर खिचडी परतवून दिली, कारण की जाणाऱ्यांना अगोदर पोटभर जेवण मिळालं की मग आपली बाकीची कामं करायची. तुम्हाला तर माहितीच आहे माझा नियम, सगळे घरातून जाणारे एकदा तृप्त होऊन गेले की मग मात्र माझं घरातलं काम आणि मी. आणि तसं पण ना आपण एका कहाणीत ऐकलेलंच आहे बघा, सोमवारच्या एका कहाणीत ऐकलेलं आहे की जेव्हा घरातले सगळे तृप्त असतात ना तेव्हाच आपला देव आपल्याला पावन होतो. तर त्यामुळे ना सगळ्यांना अगोदर खिचडी वाढून दिली हॉलमध्ये आणि त्यानंतर ते सगळे आता नाश्ता करतायत. नाश्ता म्हणजे आता ते फराळाचाच नाश्ता आणि फराळाचंच जेवण. तर ते सगळे आता ती खिचडी खात आहेत आणि टिफिन पण भरून वगैरे टेबलवर ठेवून दिले आहेत हॉलमध्ये, म्हणजे आता त्यांचं खाऊन झालं की ते घेऊन जातील. त्यानंतर मी आता सगळ्यात अगोदर आले देवपूजेला, कारण मी माझं फराळाचं ना सगळं आवरल्याच्या नंतर करणार आहे. तर सगळ्यात अगोदर ना सगळे देव उजळून घेतले. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवेलच. तर इथे बघू शकता सगळे देव उजळून घेतले मी मस्त, आणि इथे छान छान अशी फुलं पण आणलेली आहेत. तर आता सगळ्यात अगोदर ना देवपूजा करून घेते, सगळे देव व्यवस्थित मांडणी करून घेते आणि त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे, कारण की आज त्यांची मोठी चतुर्थी आहे, त्याच्यामुळे आज त्यांना अभिषेक करणं गरजेचं आहे. आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींना पण मी सांगेल की तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी ना तुम्ही आज गणपती बाप्पांना नक्की अभिषेक करा. त्यांचा मंत्र म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपतये हा मंत्र म्हटलं तरी चालेल, किंवा गणपती गायत्री मंत्र जो आहे तो ज्यांना ज्यांना येत असेल त्यांनी तो म्हणा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात हा मंत्र म्हणत जरी तुम्ही अभिषेक केला तरी चालेल. तर चला आता मी हे सगळं आवरून घेते, त्याबरोबर पण शेअर करते. आणि देव आज इतके लख आणि सुंदर दिसत आहेत, तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. देव सगळे खूप सुंदर दिसत आहेत. देव अक्षरशः असं वाटतंय की आपलीच दृष्ट लागते की काय त्यांना. तर असो, देव उजळल्यानंतर छानच दिसतात. आणि हे बघा, आता आज मला जायचं आहे एक ठिकाणी, म्हणजे संध्याकाळी. तर कुठे जायचं आहे, काय जायचं आहे ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करेल, पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. आणि संध्याकाळी गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी काय काय करणार आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करेल. तर तुम्ही सगळे देव असे मस्त उजळून घेतले आणि गणपती बाप्पा पण बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहेत ना. अगदी स्वच्छ असे झाले आहेत, कुठूनच त्यांना म्हणजे काळं वगैरे जे अडकतं ना ते काहीच नाही. सगळीकडे मूर्ती अगदी स्वच्छ करून घेतली, तशाच सगळ्या मूर्त्या स्वच्छ करून घेतल्या. हे बघा, ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती अगदी स्वच्छ आहे मूर्ती. बघा तुम्ही, कुठूनच मूर्तीला म्हणजे इतक्या स्वच्छ करून घेतल्या ना की मूर्तीला कुठून साधं काळं सुद्धा नाही आहे. अगदी खालून वरून सगळीकडून मूर्ती एकदम स्वच्छ करून घेतल्या. या चांदीच्या मूर्त्या आहेत. या मी ना साधं जे आपलं विमचं लिक्विड असतं ना त्याच्याने घासल्या. आणि हे जे देव असतात ना आपले, तर हे मागची पाट तांब्याची असते त्याच्यामुळे या पितांबरीने मागचं घासून घेतलं त्याचं, आणि हे पुढचं साबणानेच घासलं. तर बघा, अशा प्रकारचे सगळे देव आपले स्वच्छ झाले मस्त. त्यानंतर निरांजन वगैरे सगळं घासून घेतलं, अगदी कासव वगैरे सगळं जे आहे ना सगळं घासलं स्वच्छ. एकदम सुंदर असं दिसतंय. अन्नपूर्णा मातेची ही वाटी काशाची आहे. आई काशीला गेली होती ना तेव्हा आईने आणली होती मला. तर असे सगळे देव स्वच्छ केले. देवारा पण आपला सगळा स्वच्छ पुसून घेतला. आणि त्यानंतर ना आता मी सगळ्या देवांची मांडणी करते आणि परत तुम्हाला भेटते.
काही विशेष दिवस असला की आपण देव पण उजळवतो, सगळं स्वच्छ करून घेतो. तसंच मी ना देव्हारा काढून सगळं स्वच्छ करून घेतलं. आजूबाजूचं जे आपण रोज झाडत नाही तिथे ना, तर बाजूला बघा अगरबत्तीचं स्टँड असतं किंवा अगरबत्त्या ठेवण्याचा डब्बा वगैरे असतो, तुपाचं, तेलाचं. आपण जे देवाचं साहित्य नाही म्हटलं तरी बरंच देवाचं साहित्य असतं आपल्याकडे, जसं फुलवाती असतात, साध्या वाती असतात, धूप, दीप, कापूर, असे अनेक छोटे 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 डब्बे जे असतात ना, ते देवाजवळ साठवलेले असतात आपण. आणि रोज तेवढं काही साफ करणं जमत नाही आपल्याला. ते स्वच्छ करायचं म्हटलं ना, तर असा काहीतरी विशेष दिवस यावाच लागतो. माझ्या बाबतीत तर होतं असं, कारण की रोज रोज घरातली पण एवढी स्वच्छता करायचं म्हटलं ना तर होत नाही. देवाच्या याच्यात वेळ काढायचा म्हटलं ना तर फार वेळ जातो, त्यामुळे रोज तर एवढी स्वच्छता होत नाही. तर मी आज सगळं स्वच्छ करून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता, हे माझ्याकडे कासव जे आहे ना, तर ते कासव मी तांदळात ठेवते आहे. तांदळात ठेवताना अशा प्रकारे ठेवायचं कासव की त्याचा जो चेहरा आहे, कासवाचं तोंड जे आहे ना, तर ते तांदळाच्या बाहेर ठेवायचं. आणि ज्या कासवांना खाली आकडे नसतात ना, ते कासव मात्र पाण्यात ठेवायचं. आता तुम्ही बघितलंच असेल, माझ्या कासवाला खाली आकडे दिलेले आहेत, म्हणजे जे अंक असतात ना ते अंक आहेत, त्याच्यामुळे ना ते कासव तांदळात ठेवायचं. आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती, तर या काशाच्या वाटीमध्येच मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवते. असं म्हणतात की कासं देवाला चांगलं असतं. चांदी, कासं, तांबं हे देवाचे प्रिय धातू आहेत, त्याच्यामुळे मी काशाच्या वाटीमध्येच अन्नपूर्णा मातेची पण मूर्ती ठेवून घेतली. आणि अन्नपूर्णा माता पण अशी धान्यामध्येच ठेवायची असते आपल्याला. आणि हे तांदूळ ना आपण अगदी 8-8 दिवसांनी बदलू शकतो. आता या 8-8 दिवसांनी हे तांदूळ बदलायचे, म्हणजे मग मूर्तीच्या खालचे तांदूळ काय करायचे, तर ते तांदूळ आपल्या तांदळामध्येच टाकून द्यायचे. प्रसाद म्हणून सगळ्या घरातल्यांच्या पोटात जातात ते शिजवून, त्यामुळे ते तांदूळ ना आपल्या तांदळांमध्येच टाकायचे. आणि अन्नपूर्णा मातेमुळेच आपल्या धनधान्याला घरामध्ये बरकत येते. तर अशा प्रकारे दर 8 दिवसांनी ते तांदूळ चेंज करायचे. आणि कासवाचे तांदूळसुद्धा अगदी आपण आपल्या तांदळामध्ये टाकले तरी चालेल, अगदी नाहीच तर पक्ष्यांना आपण टाकू शकतो. तर कासव म्हणजे विष्णू रूपीच कासव आहे, आता सगळ्यांनाच माहिती येते. त्यामुळे ना आता इथे सगळं मी ते भरून वगैरे घेतल्या वाट्या, सगळ्या मूर्त्यांना हळदी कुंकू अर्पण करून आणि सगळ्या मूर्त्या जागेवर ठेवून दिल्या. आणि खूप प्रसन्न वाटतं असं. जर स्वच्छता सगळी केली ना, आता घर तर आपण रोजच स्वच्छ करतो, पण ना देवाची स्वच्छता ही कधीमध्येच होते, अशी अगदी काही असलं ओकेजनली तरच होते. प्रत्येक वेळी आपण देव न्हाणतो, देवारा वरचेवर पुसतो, पण अगदी डिटेल म्हणतो ना आपण डीप स्वच्छता, तर ती डीप स्वच्छता मात्र काही असलं तरच होते. तर आज मोठी चतुर्थी आहे म्हणून मी सगळं काढून घेतलं. त्यासाठीच मी तुम्हाला म्हटलं की मी ना सगळ्यात अगोदर घरातल्यांना खिचडी वगैरे सगळं परतून दिलं, म्हणजे कसं मला देवपूजांना शांततेत करायला फार आवडते. देवपूजेच्या वेळेस मला कुठल्याही प्रकारची घाई अजिबात चालत नाही, त्यामुळे सगळ्यांचं जेवण खावण सगळं देऊन टाकलं. फराळाचंच करायचं होतं. आणि त्यानंतर मी इथे बसले. तर इथे बघू शकता तुम्ही, माझ्याकडे जेवढी चांदीची भांडी होती ना, ती सगळी भांडी मी इथे घेतली. तर एका चांदीच्या फुलपात्र्यामध्ये ना मी दूध घेतलं अभिषेकासाठी. आणि ही चांदीची डिश आहे माझ्याकडे, एक तांब्याची डिश आहे. चांदीची एकच डिश असल्यामुळे मी त्याच्यात अभिषेक करणार आहे आणि नंतर स्वच्छ धुवून गणपती बाप्पांना तांब्याच्या डिशमध्ये ठेवणार आहे. त्यानंतर चांदीचं निरंजन, चांदीचं तांबा फुलपात्र जे आपण देवाजवळ भरून ठेवतो ना रोज, ते. आणि त्यानंतर छोटं एक फुलपात्र होतं देवासाठी प्रसाद वगैरे ठेवण्यासाठी, ते पण घेतलं. त्याच्यामध्ये दूध ठेवलं आणि दुधामध्ये मात्र तुळशीपत्र टाकलं, कारण तुळशीपत्र टाकल्याशिवाय कुठलाही नैवेद्य हा देवापर्यंत पोहोचत नाही. तर अशा पद्धतीने, तर आता इथे तुम्ही बघितलं, मी डिशमध्ये मी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली आणि त्यावर अगोदर पाण्याने, आपलं साधं पाणी जे असतं ना, तर त्या पाण्याने अभिषेक केला. आणि त्यानंतर पंचामृत टाकलं. पंचामृतामध्ये मी दही, दूध, तूप आणि मध आणि थोडीशी साखर असं टाकलेलं आहे. तर अगदी थोडं थेंबच तूप वगैरे टाकायचं आहे, कारण की ना ते मूर्तीमध्ये जाऊन बसतं आणि मग तिथेच तेलकटपणामुळे ना घाण जमा होते मूर्तीमध्ये. तर आता मी ना हा अभिषेक करताना मंत्र म्हणते गणपती बाप्पांचा, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं तसं. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात, हा मंत्र मी म्हणते आहे. किंवा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ओम गम गणपतये नमः हा मंत्रसुद्धा म्हणू शकता.
पाणी टाकल्यानंतर त्याच्यावर पंचामृत टाकायचं। पंचामृत टाकल्यानंतर तुम्ही 21 वेळा टाकू शकता, 5 वेळा टाकू शकता। पंचामृत टाकल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाणी टाकायचं आणि ते टाकल्यानंतर गणपती बाप्पांना मी आता तांब्याच्या डिशमध्ये काढून घेतलं आणि स्वच्छ केलं सगळं चांगल्या पाण्याने। असं मूर्ती स्वच्छ करून घेतली आणि कोरडी करायची मूर्ती, कारण की तूप वगैरे सगळं जाऊन बसतं ना। आणि तुम्हाला जर असं वाटलं की पंचामृतामध्ये खूप तूप गेलेलं आहे तर हळद असते ना आपली देवाची, त्या हळदीने देव स्वच्छ करायची मूर्ती, त्याच्याने हळदीने चांगली घासायची, म्हणजे सगळं देवाचं जे तेलकटपणा आहे ना तो पण निघून जातो। तर अशा पद्धतीने मी गणपती बाप्पांचा अभिषेक पण करून घेतला आणि खूप प्रसन्न वाटतंय मनाला। तर आता मी गणपती बाप्पांना जे म्हणजे मूर्त्यांना माझ्याकडे ना थोडेसे हार होते, ते हार सगळ्या मूर्त्यांना घालून घेतले। गणपती बाप्पांना पण हार घातला। त्यानंतर त्यांच्या आवडीचं जास्वंदीचं फूल, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल आणि दुर्वा खूप प्रिय आहेत, त्यामुळे मी दुर्वा पण अर्पण करून घेतल्या आणि जास्वंद पण अर्पण करून घेतली। त्यानंतर दुधाचा नैवेद्य ठेवला आणि आरती केली आणि हो रांगोळीसुद्धा काढली होती बरं का, तर तुम्हाला मी दाखवेलच। तर अशी होती माझी ही आजची साधी भोळी देवपूजा। तुम्हाला एकंदरीतच आपली पूजा कशी झाली त्याचा लूक दाखवते एकदा मी। A few minutes later. आता ही वेळ आहे संध्याकाळची आणि संध्याकाळी मात्र आम्ही निघालो बाहेर। तर आधी साक्षी पण होते घरी, त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण जाऊया देवदर्शनाला। तर तुम्हाला माहितीच आहे की गणपती बाप्पांचे आमच्या इथे नाशिकला भरपूर अशी जागृत देवस्थानं आहेत, जसं की नवशा गणपती, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सिद्धिविनायक रविवार कारंजावरचा गणपती, त्या बाप्पांचं तर मी तुम्हाला नेहमीच व्हिडिओमधनं दर्शन देत असते। पण आज आम्ही आलेलो आहोत गोदावरी नदीच्या काठी म्हणजे गंगेवर। तर इथे पण एक गणपती बाप्पांचं मंदिर आहे, तिथेच दर्शन घेतलं, त्यानंतर देवीचं पण दर्शन घेतलं आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही, की छान आणि असा भक्तिमय परिसर दिसतो ना। तर गणपती बाप्पांच्या दर्शनानंतर आम्ही इथे सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं, जसं त्याला सांडव्यावरची देवी म्हणतात आणि या देवीचा सुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे, काय महती आहे या देवीची। तर हे पण एक जागृत स्थान आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा तो व्हिडिओ। आणि याच देवीच्या मंदिराच्या पाठीमागे ना कालभैरवांचं मंदिर आहे, तर तिथलंही आम्ही दर्शन घेतलं आणि हे सुद्धा जागृत स्थान आहे बरं का मैत्रिणींनो। तर प्रभू कालभैरवनाथांच्या दर्शनानंतर आम्ही निघालो गंगा आरतीला। मैत्रिणींनो, गंगा स्नानाचं महत्त्व आज सगळ्यांनाच माहिती आहे। जितकं गंगा स्नानाचं महत्त्व आहे, जसं आपण म्हणतो की प्रत्येक पापाचं क्षालन करणारं हे गंगा स्नान असतं, तसंच गंगा आरतीचं सुद्धा महत्त्व आहे बरं का। अगदी आपल्या हातून घडलेलं बारीक बारीक जे मुंगी मारणं इतकं पाप असतं ना, ते सुद्धा गंगा आरतीने धुवून निघतं आणि आपला देह पवित्र होतो। तर असं हे गंगा आरतीचं महत्त्व। आणि आमच्या नाशिकला आत्ताच 2027च्या पार्श्वभूमीवर ही गंगा आरती चालू झाली, तर त्यामुळे या गंगा आरतीसाठी मी पण आले होते। म्हटलं चला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण आरती दाखवावी, तर तुम्ही पण या आरतीचा आनंद घ्या। तव पूजार्थे हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे। गौतमी जगदीश्वरी, गौतमी जगदीश्वरी, तव कृपेने सत्वरी, लाभण्या सुख अंतरी, वाहिली सुमने तुवा। बकुल चंपक कमलिनी, बकुल चंपक कमलिनी, बिल्व तुलसी मालिनी, पर्ण कुसुमा जमवनी, घातले पायी आता सौरभी साकारले, सौरभी साकारले, तत्व आकाशातले, पुष्प म्हणून वाहिले तुझ्याच ठाई। हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे। बघा किती छान वाटतं ना ऐकायला। अहो जेव्हा इथे उभं राहतो ना आपण आरतीला, तेव्हा अक्षरशः अंगावर काटा येतो। मला स्वतःला अनुभव आला हा।
आणि मी जेव्हा गंगा आरतीला उभी राहिले ना, आजूबाजूची गर्दी, पवित्र वातावरण, गंगा नदीवर तर नेहमीच गर्दीच असते आमच्या इथे. तुम्ही बघितलंच असेल आता आजूबाजूला बघा, पूर्ण परिसर अगदी खच्च भरलेला आहे. नेहमीच 12 महिने गंगा आरतीला किंवा गंगेवर अशीच गर्दी असते आणि इथे खूप लांबून भाविक येतात दर्शनासाठी. जेव्हा नाशिक दर्शन करण्यासाठी येतात तेव्हा संध्याकाळी 7 वाजता आवर्जून ते गंगा आरतीला उपस्थितच राहतात. अगदी बाहेर देशातून सुद्धा येतात, UP MP इकडनं सुद्धा बरेच भाविक येतात दर्शनासाठी. नेहमीच इथे ट्रॅव्हल्स किंवा बसेस वगैरे असं चालूच असतं. 2027मध्ये येणारा कुंभमेळा जो आहे त्याच्या पार्श्वभूमीवर ही गंगा आरती चालू केली. अगोदर होत होती गंगा आरती, पण छोट्या प्रमाणात होत होती. आणि या अगोदर मोठ्या गंगा आरती जर म्हणाल तर 4 ठिकाणी होत्या, म्हणजे जसं हरिद्वार, वाराणसी, ऋषिकेश आणि इलाहाबाद. या 4 ठिकाणी जशा मोठ्या गंगा आरती होत होत्या ना, तर तसंच आता नाशिकला सुद्धा मोठी गंगा आरती चालू झाली आहे. साधारण 1 वर्षापूर्वीच याला परवानगी मिळाली आहे आणि तेव्हापासून ही आरती चालू झाली आहे. आणि तेव्हापासून भाविक इथे इतकी गर्दी करतात. तर मी म्हटलं आपण इथे राहून सुद्धा 1 दिवस सुद्धा गंगा आरतीला नाही गेलो, म्हणून मग आज मुलांना घेऊन गेले होते. आणि खरंच खूप असा एकदम आपण म्हणतो ना असा रोमांच उभं करणारा अनुभव होता गंगा आरतीचा. खूप सुंदर वाटलं आणि आजच्या दिवसाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. ते झालं आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं ना गंगेवर फिरलो, बसलो वगैरे, कारण की तिथे बसायला खूप सुंदर वाटतं. दर 12 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याला याच्यापेक्षा 4 पट गर्दी असते, म्हणजे अक्षरशः पाय ठेवायला सुद्धा जागा नसते, इतकी भयंकर गर्दी असते. तेव्हा तर गर्दी असतेच. कुंभमेळा हा 12 वर्षांनी येतो, पण दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास जो आहे ना, तेव्हासुद्धा इथे खूप गर्दी असते. जावई जे असतात ना, तर त्यांना स्नानाला घेऊन जातात तिथे. खूप काही अशी ख्याती आहे. तर मग गंगेवर जातात स्नानासाठी. तर आम्ही आता गंगेवर फिरून वगैरे घरी आलो होतो आणि घरी आल्यानंतर ना सगळ्यांना उपवास लागले होते चांगलेच, कारण की सगळ्यांचे उपवास होते. तुम्हाला जसं सकाळी सांगितलंच. तर मी म्हटलं चला आता मी एक साईडला स्वयंपाक करते, कारण की 9 वाजून काहीतरी मिनिटांनी चंद्र होता, तर त्याच्या आत आपला स्वयंपाक पण झाला पाहिजे म्हटलं. आणि सगळ्यांना भुका पण लागल्या होत्या. तर चंद्र येण्याच्या आत म्हटलं चंद्राची आरती वगैरे करून आणि लगेच आपण उपवास सोडायला बसू. तर आता इथे साक्षीला म्हटलं तू मोदक कर, तोपर्यंत ना मी तिकडे बाकीचा स्वयंपाक करते, कारण उपवास म्हटलं की आपला स्वयंपाक पण तसाच असतो, काहीतरी गोडधोड आपण करतो. जसं मोदक आहेच गोड, पण त्याबरोबर आणखी काहीतरी गोडधोड करावंच लागतं. तर गणपती बाप्पांचे मोदक मात्र मी साक्षीच्याच हवाली केले होते, कारण तिला म्हटलं तू तेवढे कर तोपर्यंत, कारण आत्ता तर वेळच नव्हता आम्हाला. गंगेवर फिरताना बराच वेळ झाला होता, त्यामुळे तांदळाची पिठी वगैरे सगळं होतं घरामध्ये, नारळ पण होता ओला, पण ना तेवढं खिशी वगैरे घ्यायला वेळ नव्हता. त्यामुळे मी काय केलं, जे गव्हाचं पीठ भिजवलेलं होतं ना, तर त्याचेच मोदक करायला सांगितले तिला. आणि इथे बघू शकता एक साईडला उसळ टाकली, कुकर मात्र झालेला आहे बरं का, आणि एक साईडला माझ्या पोळ्या चालू आहे, तोपर्यंत तिचे मोदक होतील तिकडे. आणि मोदकासाठी सारण म्हणाल ना, तर आपलं साधं खोबऱ्याची वाटी असते ना, सुकं खोबरं, तर ते किसून घेतलं, त्यामध्ये पिठी साखर टाकली आणि त्यामध्ये थोडंसं चवीसाठी वेलची पूड टाकली. तर इकडे एक साईडला माझा स्वयंपाक झाला, तोपर्यंत साक्षीचे तिकडे मोदकसुद्धा झाले. मी लगेच एक साईडला खीर टाकली, शेवयांची खीर, कारण अडीनडीला बरं असतं ते, शेवयांची खीर पटकन होते. आणि एक साईडला लगेच मोदकांसाठी तेल तापायला ठेवलं, तर म्हणजे तेल तापलं ना तर मोदक आपले छान खमंग तळून होतात आणि शेवयांची खीरही पटकन होते, म्हणजे टाईम पण आपला वेस्ट होत नाही. आणि चला आता पटकन मी आरती करून घेते आणि नैवेद्याचं ताटसुद्धा भरते आणि तुम्हाला पण दाखवते काय काय नैवेद्य केला ते. हे आपला नैवेद्य तयार आहे देवाचा मस्त. गणपती बाप्पांच्या आवडीचे मस्त मोदक करून घेतले, तर तळणीचे मोदक केले. इथे आहे शेवयाची खीर, वरण भात आणि इथे आहे उसळची भाजी, पोळी. असा आपला साधा असा मेनू होता. आणि आज गणपती बाप्पांचा दिवस होता, त्याच्यामुळे सगळा दिवस मस्त असा भक्तिमय गेला. तर चला आता आम्ही उपवास सोडायला बसतो. तुम्ही पण या उपवास सोडायला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.